सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्दी, खोकला, पचनाचे त्रास आणि दम्यासारख्या हंगामी आजारांचा धोका वाढतो। अशा वेळी आहारात आरोग्यदायी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे। अद्रक आणि मध हे त्यासाठी उत्तम पर्याय मानले जातात। आयुर्वेदात शतकानुशतके या दोन्ही घटकांचा औषध म्हणून वापर होत आला आहे। अद्रकमध्ये असलेले जिंजरॉल आणि मधातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून वाचवतात। अद्रक मधाचे मिश्रण पचनसंस्था मजबूत करते, बद्धकोष्ठता, आम्लता आणि पोटफुगीपासून आराम देते। थंड हवामानामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यात हे त्वरित आराम देते। आल्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म घशातील जळजळ कमी करतात, तर मध घसा मऊ करून खोकल्याची तीव्रता कमी करतो। दम्याच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे, कारण ते फुफ्फुसांवरील ताण कमी करते आणि संसर्गाचा धोका कमी करते। तसेच अद्रक मध नियमित घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। वजन कमी करण्यासही मदत होते, कारण हे मिश्रण भूक नियंत्रणात ठेवते आणि पोट बराच वेळ भरलेले वाटते। सेवनासाठी आल्याच्या रसात मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेणे उपयुक्त आहे, मात्र गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा।